नमस्कार. नॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण या चॅनलवर एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. तुम्हाला माहिती आहे भारत देशामध्ये NEPचा स्वीकार केला गेला आहे. NEP म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. हा एक अत्यंत महत्त्वाचा असा झालेला बदल आहे, जो शिक्षण क्षेत्रामध्ये झालेला बदल आहे. या बदलानुसार महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठांमध्ये विविध अभ्यासक्रमांमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे. काही ठिकाणी नव्याने रचना करण्यात आलेली आहे. तसंच बहुतेकदा मुलं BA करतात. BAमध्येही सुधारित अभ्यासक्रम आलेला आहे. पूर्वी BAला एकूण 6 पेपर असायचे. आता त्या पेपरची संख्या 8 झालेली आहे, हे आपणा सर्वांना माहिती आहे. त्यामध्ये DSC 1, 2, 3, त्यानंतर त्यामध्ये एक नवीन सब्जेक्ट ॲड केलेला आहे SEC. AEC पूर्वी इंग्लिश होताच, त्याचाच क्रेडिट कमी करून AEC करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर IQS हा घटक नवीन ॲड केलेला आहे आणि त्याचबरोबर CC को करिक्युलर एका कोर्स संदर्भात एक पेपर ॲड केलेला आहे. हे स्ट्रक्चर आपणा सर्वांना माहिती आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी BA भाग 1साठी इकॉनॉमिक्स विषय निवडलेला आहे, खरं तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. फर्स्ट इयरला ज्यांनी प्रवेश घेतला आहे BAला, त्यांच्या सेमिस्टर 1मध्ये जे वेगवेगळे पेपर आहेत, मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे DSC 1, 2, 3 आहे. त्याचबरोबर IQS आहे, AEC आहे, CC आहे आणि त्यात एक महत्त्वाचा म्हणजे SEC आहे. आता SEC म्हणजे काय, तर स्किल एन्हान्समेंट कोर्स. खरं तर या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचं मुख्य उद्दिष्टच केवळ ज्ञान देणे नाही, तर कौशल्याधिष्ठित ज्ञान देणे, ज्ञानाबरोबरच कौशल्य विकसित करणे ही आहे. खरं तर या व्हिडिओच्या माध्यमातून मला या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने एक त्रिसूत्री आपणास सांगावी वाटते. ती त्रिसूत्री म्हणजे ज्ञान, कौशल्य आणि त्याचा वापर, ही त्रिसूत्री आहे. खरं तर विद्यार्थ्यांनी याचा गांभीर्यानं विचार करायला पाहिजे की आपल्याला ज्ञान तर घ्यायचंच आहे, केवळ ज्ञान घेऊन थांबायचं नाही, तर संबंधित ज्ञानाशी संबंधित, विषयाशी संबंधित विविध कौशल्ये विकसित करायची आहेत. जे कौशल्ये वेगवेगळ्या प्रकारची असतात आणि केवळ ज्ञान घेणे, कौशल्य विकसित करणे एवढ्यापुरतं थांबायचं नाही, तर घेतलेलं ज्ञान, विकसित केलेली कौशल्ये प्रत्यक्ष जीवन जगत असताना वापरायची आहेत. खऱ्या अर्थानं तिथं शिक्षणाची संकल्पना पूर्ण होईल. आणि म्हणून मी तुम्हाला त्रिसूत्री सांगितली विद्यार्थ्यांनो, ती लक्षात ठेवा: ज्ञान, कौशल्य आणि त्याचा वापर. चल आपण जरा SEC सब्जेक्ट जो आहे इकॉनॉमिक्स घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आपण त्यांच्याकडे जाऊ. ज्यांनी इकॉनॉमिक्स ठेवलेलं आहे त्यांच्यासाठी स्किल एन्हान्समेंट कोर्स म्हणून जो कोर्स आहे किंवा जो पेपर आहे तो आहे फायनान्स अँड बँकिंग, वित्त आणि बँकिंग या संदर्भातचा. खरं तर हे दोन्ही शब्द तुम्ही कधी ना कधीतरी ऐकलेले असणार आहे. आपण या संदर्भात वारंवार बोलत असतो. खरं तर शिक्षणाशी ज्यांचा संबंध नाही त्यांचाही या 2 शब्दांशी संबंध आहे. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की SECसाठी म्हणजे स्किल एन्हान्समेंट कोर्ससाठी हा जो पेपर ठेवलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा पेपर आहे. कारण जे शिक्षण घेतात त्यांच्यासाठी तर महत्त्वाचं आहेच, परंतु जे शिक्षण घेत नाही त्यांनाही व्यवहारामध्ये फायनान्स आणि बँकिंगचं ज्ञान, कौशल्य माहीत असणे, विकसित होणे गरजेचे आहे. कारण याचा व्यवहारामध्ये वापर केला जातो. त्यामुळेच हा पेपर ठेवला असावा असे मला वाटते. त्यानंतर हा जो पेपर ठेवलेला आहे यासाठी फायनान्स आणि बँकिंग हा जो विषय निवडलेला आहे, हा पेपर अभ्यासल्यामुळे तुम्हाला काय मिळणार आहे म्हणून मी आपणासमोर घेऊन येत आहे कोर्स आउटकम्स. म्हणजे आफ्टर सक्सेसफुली
completion of this course the student will be able to, म्हणजे हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हा विद्यार्थ्यांना काय मिळणार आहे किंवा कोणती कौशल्य तुमची विकसित होणार आहेत त्या संदर्भात मी आपणास सांगू इच्छितो. बघा, हा कोर्स शिकल्यानंतर पहिलाच आहे अंडरस्टँड दी बेसिक फायनान्शियल अँड बँकिंग कन्सेप्ट. म्हणजे SEC या पेपरचा फायनान्स अँड बँकिंगचा तुम्ही अभ्यास केल्यानंतर तुमच्यामध्ये फायनान्स आणि बँकिंग संदर्भातच्या बेसिक कन्सेप्ट पूर्ण होणार आहेत. म्हणजे त्याच्या मूळ संकल्पना तुमच्या काय आहेत त्या क्लिअर होणार आहेत. तुम्हाला या कोर्सचा बेनिफिट काय, फायदा काय, तर तुमच्या फायनान्स म्हणजे वित्त आणि बँकिंग संदर्भातच्या मूळ स्वरूपातल्या संकल्पना बेसिक कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. त्यानंतर काय होणार आहे तर तुम्हाला ई बँकिंग सर्व्हिसेस काय आहे ते कळणार आहे. तुम्हाला माहिती आहे अलीकडच्या कालावधीमध्ये ई बँकिंग हा बँकिंग सेक्टरमध्ये झालेला एक नवीन बदल आहे आणि या SEC पेपरचा अभ्यास केल्यामुळं तुम्हाला ई बँकिंग सर्व्हिसेस समजणार आहेत. त्याचबरोबर ऑनलाईन बँकिंग ही समजणार आहे, कारण अलीकडचा काळ हा ऑनलाईन बँकिंगचा काळ आहे आणि तुम्हाला या कोर्समधून तीही कौशल्ये विकसित होणार आहेत. त्याचबरोबर मनी इफेक्टिव्हली अँड इम्प्रूव्ह देअर ओव्हरऑल वेलबिंग. म्हणजे आपण प्रत्येकजण पैसे कमवत असतो, त्यामध्ये वाढ होणं गरजेचं असतं, इफेक्टिव्हली वाढ होणं गरजेचं असतं, इम्प्रूव्हमेंट होणं गरजेचं असतं. त्या संदर्भाच्या कन्सेप्ट देखील तुमच्या या पेपरमधून क्लिअर होणार आहेत. असा हा SECचा जो पेपर आहे फायनान्स अँड बँकिंग त्याचे आउटकम्स आहेत. आता पेपर म्हटल्याच्यानंतर एक्झाम आली आणि म्हणून मी आपणासमोर एक्झामचं स्ट्रक्चर ही सांगत आहे. आता बघा, टोटल हा पेपर 50 मार्काचा आहे. त्याची 40 मार्काची एक्झाम होईल सेमिस्टरला आणि त्याचं 10 मार्काचं इंटरनल असेसमेंट असेल. अशा पद्धतीने एकूण 50 मार्काचा हा पेपर होणार आहे. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता यानंतर मी तुम्हाला या पेपरच्या सिलेबसकडे घेऊन जात आहे, कारण त्याचा सिलेबस एकूण 2 युनिटमध्ये विभाजित केलेला आहे. कारण हा पेपर जो आहे तो तुम्हाला 2 क्रेडिटसाठी आहे. म्हणजे यामध्ये केवळ 2 युनिटचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तो सिलेबस मी आपणाला सांगू इच्छितो. यामध्ये पहिलं युनिट जे आहे ते बेसिक फायनान्शियल स्किल्स, म्हणजे वित्तीय जे आहे, वित्तीय घटक जो आहे त्याची माहिती किंवा त्याचं ज्ञान, त्याच्या बेसिक कन्सेप्टचे कौशल्य तुम्हाला विकसित करून घ्यायचे आहेत. कारण फायनान्स हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. यामध्ये तुम्हाला काय पाहिजे तर पैशासंबंधीच्या संकल्पना पाहिजे, पैशासंदर्भात आपल्याला अभ्यास करायचा आहे, त्याची गोल्स पाहिजेत, म्हणजे त्याचे ध्येय काय असतं ते पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग अँड ॲनालिसिस कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायचे आहे. त्याचं इम्पॉर्टन्स पाहिजे, म्हणजे पैसा काय आहे, त्याची स्मार्ट गोल्स काय आहेत, फायनान्शियल प्लॅनिंग काय आहे, त्याचं ॲनालिसिस कसं, या सर्व कन्सेप्ट आणि त्यांचं महत्त्व आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे 1.1 त्यानंतर 1.2 बजेटिंग, बॅलन्सिंग दी मीन्स अँड दी एंड्स, प्रिपेरिंग दी बजेट. म्हणजे इथं आपल्याला बजेट ही संकल्पना अभ्यासायची आहे, कारण बजेट अत्यंत महत्त्वाची कन्सेप्ट आहे. मग एका व्यक्तीपासून ते एका देशापर्यंत बजेट मांडणं किती महत्त्वाचं असतं आणि त्या बजेट संदर्भातच्या ज्ञान आणि कौशल्य आपल्याला या 1.2 कंप्लीट करायची आहेत. त्यानंतर 1.3 सेविंग अँड इन्व्हेस्टमेंट कन्सेप्ट, बचत आणि गुंतवणुकीची संकल्पना आपल्याला पाहिजे. त्याचबरोबर सेविंग, टाईप्स ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड हाऊ टू इन्व्हेस्ट, इट्स इम्पॉर्टन्स. म्हणजेच बचत काय आहे, ती बचत कशी करायची, त्याचे प्रकार कोणते आहेत, इन्व्हेस्टमेंटचे प्रकार कोणते आहेत, कुठं इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आणि त्याचं महत्त्व काय आहे, गुंतवणुकीचं आणि बचतीचं महत्त्व काय आहे, या गोष्टी आपल्याला या 1.3 कंप्लीट करायच्या आहेत. कारण विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती पैसे कमवत असते आणि कमवलेले पैसे आपल्या उपभोगावर खर्च करत असते. त्यातून काही पैसा बचत करून ठेवला जातो आणि बचत केलेला पैसाच नंतर इन्व्हेस्ट केला जातो. या संकल्पना आपल्याला इथं क्लिअर करून घ्यायच्यात आणि त्याचे प्रकार जाणून घ्यायचे आणि त्यातून त्याचं महत्त्व काय आहे हेही आपल्याला इथं शिकायचं आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा कंटेंट म्हणजे 1.4 टॅक्सेशन, कर. या ठिकाणी आपल्याला टॅक्सेशन मिनिंग,
टाईप्स, एक्झाम्पल पाहायचे आहेत. म्हणजे टॅक्स कर म्हणजे काय, त्याचा अर्थ, कराचे प्रकार, त्याचे उदाहरणं. त्याचबरोबर इन्कम टॅक्स स्लॅब इन इंडिया. तुम्हाला माहिती आहे बजेटमध्ये प्रत्येक वर्षी इन्कम टॅक्सचे स्लॅब येत असतात. उत्पन्न कर जो आहे त्या संदर्भाचे स्लॅब कोणते आहेत, म्हणजे कुणाला कर द्यावा लागतो, कुणाला द्यावा लागत नाही, किंवा किती टक्के कुणाला कर द्यावा लागतो, यासारखे स्लॅब जे असतात ते आपल्याला या कंटेंटमधून शिकायचे आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते इन्कम टॅक्स स्लॅब्स इन इंडिया त्याचं कॅल्क्युलेशन कसं केलं जातं किंवा कसं करता येतं हे आपल्याला या कन्सेप्टमधून शिकता येणार आहे. अशा पद्धतीनं आपल्याला पहिलं जे युनिट आहे बेसिक फायनान्शियल स्किल ते एकूण 4 कंटेंटमध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो युनिट नंबर 2 ज्याचं टायटलच आहे बँकिंग स्किल्स, म्हणजे बँकिंग संदर्भाची कौशल्य आपल्याला यामध्ये शिकायची आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो या 2.1मध्ये बेसिक ऑफ बँकिंग, मीनिंग ऑफ बँक, फंक्शन्स, टाईप्स. म्हणजे इथं काय बघायचं आपल्याला, बँकेची ओळख करून घ्यायची, बेसिक नॉलेज म्हणजे बँकेचा उगम कसा झाला वगैरे इथपासून ती त्याचा अर्थ काय आहे, बँक म्हणजे काय, किंवा बँकेची कार्य कोणती आहेत, किंवा बँकेचे प्रकार कोणते आहेत, हा मुद्दा इथं 2.1मध्ये आपल्याला कव्हर करायचा आहे. त्यानंतर 2.2 अकाउंट्स अँड डिपॉझिट्स, टाईप्स ऑफ डिपॉझिट अँड अकाउंट्स फीचर्स. म्हणजे इथं बघा खाते, खात्याचे प्रकार किंवा ठेवीचे प्रकार, हा मुद्दा इथं आपल्याला बघायचा आहे. त्याचबरोबर डिपॉझिट अकाउंट्स कोणते असतात, वेगवेगळे तुम्हाला माहिती आहे चालू खाते, बचत खातं, मुदत ठेव खातं, आवर्ती ठेव खातं, असे वेगवेगळे खाते असतात बँकेमध्ये आणि त्या प्रत्येक खात्याची वेगवेगळी वैशिष्ट्ये असतात. ती वैशिष्ट्ये देखील इथं आपल्याला अभ्यासायची आहेत. ही आपल्याला कौशल्य इथं विकसित करून घ्यायचं आहे. त्यानंतर 2.3 लोन्स, कर्ज हे किती महत्त्वाचं असतं, कारण कर्जामुळं ज्यांना एखादा उद्योग व्यवसाय करायचा आहे परंतु पैसे नाहीत, म्हणजे भांडवल नाही, असे लोक कर्जाच्या माध्यमातून मोठा व्यवसाय करू शकतात आणि आपलं आयुष्य उद्धारू शकतात, आयुष्यामध्ये विकास करू शकतात. कर्ज हा भाग आपल्याला समजला पाहिजे. कर्ज म्हणजे काय, कर्जाचे प्रकार कोणते असतात आणि त्या प्रत्येक कर्ज प्रकाराचे वैशिष्ट्ये काय आहेत. त्याचबरोबर लोन क्रेडिट असेसमेंट, म्हणजे लोन घेत असताना त्याचं असेसमेंट कसं केलं जातं, कर्ज मूल्यांकन प्रक्रिया वगैरे या ठिकाणी आपल्याला इथं समजून घ्यायचे आहेत, त्याचे स्किल्स आपल्याला समजून घ्यायचे आहेत. त्यानंतर 2.4 ऑनलाईन अँड मोबाईल बँकिंग, म्हणजे अलीकडचा काळ हा ऑनलाईनचा काळ आहे, म्हणून आपल्याला बँकिंग सेक्टरमध्ये जे ऑनलाईन बँकिंग आलेली आहे तीही आपल्याला इथं समजून घ्यायची आहे. त्याचबरोबर डेबिट कार्ड्स काय आहे, क्रेडिट कार्ड्स काय आहे, UPI कन्सेप्ट काय आहे, आपण जे ऑनलाईन पैसे पेड करतो UPI नंबर काय विचारतो एकमेकाला, तो UPIचा कन्सेप्ट काय तो इथं आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्याचबरोबर फीचर्स अँड इट्स ॲप्लिकेशन्स, म्हणजे त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, डेबिट कार्डचं वैशिष्ट्य काय, क्रेडिट कार्डचं वैशिष्ट्य काय, UPI कन्सेप्टचं वैशिष्ट्य काय आणि त्याचं ॲप्लिकेशन कसं करायचं, त्याचा वापर कसा करायचा, अशी सर्व घटकांचं ज्ञान आणि कौशल्य आपल्याला या 2 युनिटमधून शिकायचं आहे. ते पहिलं युनिट म्हणजे बेसिक फायनान्शियल स्किल्स आणि दुसरं युनिट म्हणजे बँकिंग स्किल. विद्यार्थी मित्रांनो या सिलेबसमधून तुम्हाला बँकिंग संदर्भात आणि फायनान्स संदर्भात ज्ञान तर मिळणारच आहे, त्याचबरोबर त्याची कौशल्यही तुमचे विकसित होणार आहेत आणि ज्ञान मिळाल्यानंतर, कौशल्य विकसित झाल्यानंतर तुम्हाला त्याचा तुमच्या जीवनामध्ये वापर कसा करायचा, त्याचं ॲप्लिकेशन कसं करायचं तेही या सिलेबसमधून तुम्हाला कळणार आहे. तुमचे शिक्षक तुम्हाला ते शिकवणार आहेत आणि म्हणून हा जो पेपर आहे SECचा त्यामध्ये जो बँक आणि फायनान्स संदर्भाचं ज्ञान आपल्याला घ्यायचं आहे, फायनान्स अँड बँकिंग, तर तो अत्यंत महत्त्वाचा आणि तुम्हाला युजफुल असा म्हणजे वापरात येणारा गरजेचा असा हा पेपर आहे आणि त्याचा हा सिलेबस आहे. हा सिलेबस मी आपणासमोर सादर केला. पुढच्या लेक्चरमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या संदर्भात एक कन्सेप्ट घेऊन तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करण्याचाही प्रयत्न करणार आहे. तुम्ही या यूट्यूब चॅनलवर भेट देऊन